जय भीम. मी विश्वनाथ पवार. गेले 2 तारखेपासून केएम रुग्णालय मुंबई या ठिकाणी आहे. माझ्या एका भावांचं स्पाईनचं ऑपरेशन झाल्यामुळे रात्रंदिवस या ठिकाणी आहे. इथे राहत असताना अनेक रुग्णांच्या समस्या पाहायला मिळाल्या. शासनाचा गलथान कारभार बघायला मिळाला. एक केएम रुग्णालय आहे इथे. त्या परिसरामध्ये मी आहे. जे ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन सुयोग्य असलं पाहिजे होतं ते नसल्यामुळे रुग्णांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावं लागतंय. सरकारी रुग्णालय गरिबांसाठी मोफत आहेत असा गाजावाजा केला जातो, पण तसं काही नाही. आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले योजना या योजना आहेत गरिबांसाठी. त्या मिळवण्यासाठी त्या रुग्णांच्या नातेवाईकांना किती थ्रेदा तिरपट करावं लागतो याचं जिवंत उदाहरण मी नेहमीच इथे पाहतोय. रुग्णांच्या घरात दारिद्र्य गरिबी असल्यामुळे घरात त्यांच्या मुलाबालांना देखील सांभाळायला कोण नसल्यामुळे ती मुलंबालं घेऊन देखील त्यांचे नातेवाईक इथे येतात, राहतात. गरीब वृद्ध लांबून लांबून आलेले वृद्धांचे जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागते. जो सुटसुटीतपणा जो असला पाहिजे होता तो सुटसुटीतपणा नसल्यामुळे खूप त्रास होतो आहे. ते आयुष्य भारत नावाची जी योजना आहे त्याच्यातून काही रुग्णांना ऑपरेशनचे वगैरे पैसे मिळतात, म्हणजे ते मोफत केलं जातं असं म्हटलं जातं. पण त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे साहित्य विकत आणावं लागतं हे मी जवळून पाहिलं आहे. आणि त्या हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर त्या रुग्णांच्या नातेवाईकांना ते आयुष्य भारत योजना जे कार्ड बनवणं आणि ते पासिंग करणं वगैरे त्या समस्या आहेत एवढ्या किचकट आहेत की कधी हुशार लोक शिकलेल्या माणसांना देखील फार ते अप्रूव्हल मिळवण्यासाठी त्रास होतो. माझ्याबरोबर या मावशी आहेत. त्यांचा मुलगा या ठिकाणी ॲडमिट आहे 37 नंबर वार्डमध्ये. हां आई, मी गरीब आहे. माझ्या मुलाच्या ऑपरेशन आई कुठून आला तुम्ही? मी वर्लीवरून आले आहे. वर्लीवरून. मी आता घरकाम, मला कोण नाही आहे. माझा मुलगा आहे तो पडला आहे. त्याला आता ऑपरेशनसाठी आयुष्यमान कार्ड बनवा. आता तुम्ही तिकडून वार्डमधून माझ्याबरोबर आलात बरोबर? चालत वाकत चालताय तुम्ही? वाकत चालताय. माझ्या पण पाणी आहे एकदम. माझा हे डॉक्टरकडे दवा चालू आहे. तब्येत बरोबर नाही. तब्येत बरोबर. तुमच्या हातात काय आहे? तुमच्या हातामध्ये काय आणलं? ते पिशवीमध्ये काय आणलं? आधार कार्ड, रेशनिंग कार्ड. आता तुम्ही ते योजनेत ते अप्रूव्हल करण्यासाठी जाताय. आणि माझी फाईल आहे टाटाची फाईल आहे. माझा दवा चालू आहे. माझ्यासाठी पण नंतर बनवा आयुष्य कार्ड. आता माझ्या मुलासाठी ऑपरेशन होते का, तर मला काहीतरी द्या. मला लाडकी बँकेचे पैसे पण येत नाहीत. तिथे पैसे पाठवते बोलले, नाही बोलले आता पाठवा. माझ्या नवऱ्याचा मृत्यू कागद नाही, माझा मुलगा आहे. मुलासाठी मला पैसे पाठवा. आता हे कार्ड बनवायला तुम्ही जाताय त्याच्यानंतर ते सगळं तुमचे पैसे सँक्शन होणार आहेत बरोबर? आणि माझ्या लाडकी बँकेचे पैसे पण चालू करायला सांगा. माझे लाडकी बँकेचे पैसे बंद केले. ओके. तर मुलासाठी माझे पैसे चालू करा. या आई म्हणताय त्यांच्या मुलासाठी त्यांची लाडकी बहिणीचे पैसे पण येत नाही. मुलाचा नवरा मला सोडून गेलेला आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. आणि त्यांच्याकडे आता इथे हे सगळं अप्रूव्हल मिळवण्यासाठी तिथे मोबाईल वगैरे OTP नंबर सांगायला लागतो. या आईकडे काहीच दिसत नाही. आणि अशा अवस्थेत तिथे 16 नंबरला एवढी गर्दी असते. आयुष्यमान योजनेचं कार्ड बनवणं आणि बनवल्यानंतर ते परत पासिंग करणं योजनेतून, या सगळ्या समस्या किचकट आहेत. हे शासनानं एका बाजूला भीक नको आणि कुत्रा आवर अशा प्रकारचे जे काही योजना ठेवल्या आहेत आयत्या वेळेला, म्हणजे रुग्ण
म्हणजे ॲडमिट असताना धावाधाव लावली जाते, चांगल्या चांगल्या माणसांची, शिकलेल्या माणसाची थेरदार हिरफिरपेट होते, तर अशा या आई वृद्ध लोकांचा किती त्रास होत असेल, किती भयानक परिस्थिती आहे या हॉस्पिटलच्या या सगळ्या गलतान कारभारामुळे. आणि ते योजनेत जवळजवळ दिवसभर 2-2, 3-3 दिवस खेपा घालायला लागतात त्या योजनेच्या कार्यालयामध्ये, 16 नंबरला जो केममध्ये. आणि लवकर ते कार्ड मिळत नाही, लवकर अप्रुव्हल होत नाही. मग हे सगळं अगोदर शासनाने लोकांना म्हणजे घरोघर जाऊन ते करायला पाहिजे. जसं इलेक्शन कार्ड निवडणुकीच्या दिवशी बनवायला लावत नाहीत ना, त्या अगोदर कंपल्सरी काढलं गेलं जातं. इथे आधार कार्ड असताना, रेशनिंग कार्ड असताना हे परत हे पुन्हा नवीन आयुष्यमान कार्डाचं आणि ते अप्रुव्हल हा सगळा झंगाट सरकारने ठेवला आहे. तर निश्चितच रुग्णांना, गरीब जनतेला त्रासदायक आहे असं मला वाटतं. ही अत्यंत बेशर्म की बात आहे. याचं निश्चितपणाने शासनाने दखल घेतली पाहिजे आणि गरीब रुग्णांची लवकरात लवकर चांगल्या प्रकारे सुटसुटीत सुविधा कशी देता येतील त्या दृष्टीनं उपाययोजना आखल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. आता इथे हे 16 नंबरला तुम्हाला आणलंय. हां, ही 16 नंबरला अशी गर्दी आहे. तिकडे बघा, चौकशी करा. हां, हे सगळे शिकलेले लोक 2-2 दिवस फेऱ्या घालतात. एवढं झंगाट ठेवून सरकारने सगळे योजनेचं सगळं झंगाट करून ठेवलेलं आहे आयत्या वेळेला. आणि ह्या अशा आजी कशा पद्धतीनं त्यांचं हे सगळं अप्रुव्हल मिळवणार आहेत. तर सरकारने भीक नको कुत्रावर अशा प्रकारच्या सगळ्या योजना ठेवलेल्या आहेत, त्रास देणाऱ्या लोकांना, गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास होतो आहे. 2-2, 3-3 दिवस लागतात इथे. आजी चौकशी करा नंतर. तुमचा व्हिडिओ पाठवतो मी. गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना शासनाची हे सगळा गलतान कारभार आहे, अत्यंत त्रासदायक आहे. गरिबांना खूप त्रास देतो. 2-2 दिवस इथे अप्रुव्हल मिळत नाही. आज 37 नंबर वाढ आहे. आई का आता परत आला? कार्ड झालं? हां, कार्डसाठी आता फोटो लागणार. आता तर फोटो घेऊन चाललात तुम्ही. ओके, म्हणजे आईचं अजूनही कार्ड झालं नाही. अशा सगळ्या लोकांना 2-2, 3-3 दिवसाच्या खेपा घालायला लागतात. ओके, जा. आणि ऑपरेशन झालं का मुलाचं? म्हणजे ऑपरेशन करायचं आहे, त्याच्यासाठी हे सगळं करावं लागतं ना, बरोबर ना? आयुष्यमान योजनेतून पैसे मिळवण्यासाठी, बरोबर? हां, म्हणजे अशा अवस्थेत ते रुग्णांना किती प्रचंड त्रास लागतो. आधार कार्ड, रेशनिंग कार्ड असताना हे बाकीच्या नको ती झेंगटं लोकांच्या पाठीमागे लावलेले आहेत. हे अत्यंत फार त्रासदायक आहेत. आई, तुमचं नाव सांगा. आशा जाधव. आशा शंकर जाधव. राहायला कुठे? मुलाचं नाव काय आहे? संतोष शंकर जाधव. इथं 37 नंबर ॲडमिट आहे ना? तुम्ही राहायला कुठे? वर्लीला. वर्लीला कुठे राहता? हनुमान गल्ली. हां, तिथे कुठे राहता? रोडला राहता. बघा, अशा पद्धतीनं कागदपत्र सगळं असताना तुमच्याकडे घर नाही मिळालं. वेगवेगळ्या समस्या, हे गरिबांच्या अशा पद्धतीनं प्रचंड समस्या आहेत. म्हणजे गरिबांचं वाली आहे का कोणी, हा प्रश्न निर्माण होतोय.